अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण परफेक्ट मार्केटमध्ये मिळतात तसे 1 किलोचे वडापाव करणार आहेत। रेसिपीला सुरुवात करू। पहिले आपण कुकरला बटाटे टाकले शिजायला। बटाटे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग उकळून घ्यायचं। 2 वाट्या बेसन घेतलेले आणि त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा ओवा असा हातावर चोळून टाकायचा आणि त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा अर्धा हळद टाकणार आहे, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पूर्ण सुके मसाले आपण पहिले एकत्र करून घ्यायचे। मग थोडं थोडं पाणी करून मिक्स करायचं। आपल्याला जास्त पीठ असं घट्ट नाही करायचं आणि पातळ नाही करायचं, असं मीडियम करायचं। आपला बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण पीठ पहिलेच भिजवून ठेवायचं। पीठ चांगलं भिजलं की मग आपले वडापाव खूप छान होतात। जेवढं पीठ भिजेल तेवढं छान होतात। आपण सगळं आता पीठ तयार करून घेतलेलं आहे। असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ सगळं भिजून घ्यायचं। पीठ तयार झाले असं एकदम पातळ बी नाही घट्ट बी नाही, असं एकदम मिडियमच करायचं। वडापावला असंच पीठ असतंय। मग आपलं पीठ चांगलं भिजतंय। आता आपण 1 छोटा चमचा सोडा टाकायचा आणि सोड्यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल टाकलं की थोडंसं पीठ फेटून घ्यायचं। असं 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं फेटायचं आणि चांगलं पीठ आपलं असं फुगत आहे पण तोपर्यंत, आणि चांगलं आपलं असं मस्त वडापाव होतात। हे आता आपण मसाला करून घेणार होतं। कोथिंबीरच्या काड्या घेतल्या तर कोथिंबीरच्या काड्या टाकल्यामुळं वडापावला खूपच छान अशी चव येते। 1 इंच अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि 6 ते 7 हिरवी मिरची। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं, मोठं मोठं वाटायचं, जास्त बारीक बी करायचं नाही। आणि बघा बटाटा आपला उकडलेला आहे, साल काढून घेतलं त्याचं आणि अशा मॅशरने मॅश करून घ्यायचा। आणि 2 चमचे तेल टाकून घेतले, 1 छोटा चमचा जिरे, आणि जिरे फुलले की 1 पिंच हिंग टाकायचं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। त्याला चांगलं असं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं। ते परतलं की आपण जे मिक्सरमधनं मसाला काढून घेतला होता ते टाकून घ्यायचा आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। ह्या असं मसाला आपण कोथिंबीरच्या काड्या टाकून मसाला केला म्हणजे आपल्या वडापावला असं आपण मार्केटमधनं वडापाव आणतो तशी चव येते। असं चांगले मसाले आपण लसूण कच्चा टाकलेला आहे त्यामुळे आपण चांगलं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटासाठी। चांगलं परतून झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि हळद बी चांगले अशी थोडीशी परतून घ्यायची त्या मसाल्यासोबत। आपल्या बटाट्याचा आपण मसाला जे करून ठेवलेला आहे मॅश करून, ते आपण पूर्ण बटाटा त्यामध्ये टाकून घ्यायचा। बटाट्याला चांगलं असं हलवून घ्यायचं त्यामध्ये मग मसाल्यासोबत। आपले आपली थोडीशी 1 मिनिटासाठी अशी परतून झाली। बटाटा जे मॅश करून ठेवला होता ते आपण त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आणि त्याला चांगलं एकत्र हलवून घ्यायचं सगळं। मग आता आपलं वडापाव म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीचं म्हणलं की सगळ्या लहान मोठे सगळ्यांनाच वडापाव आवडतंय आणि मार्केटपेक्षा हे खूप छान असं घरी होतंय। आता सगळे हे मसाले आपण चांगले असे परतून घ्यायचे, सगळे एकजीव करून घ्यायचं। त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि बारीक आपल्याला कोथिंबीर आणि 1 छोटा गरम मसाला ते टाकून चांगलं परतून घ्यायचं। आणि आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आपला बटाटा, तोपर्यंत आपण चटणीच तयार करून घेऊ। हे तेल गरम झालं की त्यामध्ये असं आपण हातानेच असं टाकायचं म्हणजे आपल्याला लाल चटणी करायची। मग ते तळून झालं की हे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, साल नाही काढायचे, सालीसोबत असं थोडंसं तळून घ्यायचं त्याला। आणि हे 2 चमचे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे पण चांगलं तळून घ्यायचं। हे मार्केटमध्ये मिळते, आपण बघा मार्केटमधनं वडापाव आणलं की आपल्याला लाल चटणी देते, त्यासोबत तिखट नसते काही नसते, फक्त लाल अशी दिसते आणि खायला खूपच चविष्ट असते। ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, हे बेडगी मिरची पावडर आहे 2 चमचे। बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्याला चटणीला चांगला लाल कलर येते। आणि शेंगदाणे लसूण तळून घ्या ते पण टाकायचं, मिक्सरमधनं काढून घ्यायची। बघा आपली चटणी मस्त एकदम लाल जर छान तयार झाली। आता आपण पुदिन्याची चटणी पण करून घेऊ। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली, 1 वाटी कोथिंबीर असली की पुदिना अर्धी वाटी घ्यायची, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ आणि 5 ते 6 लसणाच्या काड्या टाकायच्या, 2 चमचे लिंबूचा रस आणि थंड पाणी टाकायचं। थंड पाणी टाकल्यामुळे आपल्या चटणीला असं छान हिरवागार कलर येत आहे। जास्त चटणी पातळ नाही करायचं, थोडंसं पाणी टाकून चटणी वाटून घ्यायची। बघा मस्त एकदम हिरवीगार चटणी पुदिन्याची तयार झाली। आता हे आपला बटाटा पण थंड झालेला आहे आणि वडे करून घेऊ। आता मी असेच हातावर चांगले असे गोल गोल करायचे। पहिले तुम्हाला गोल आवडत असला तुम्ही असं गोल पण करू शकता
थोडेसे असे मार्केटमध्ये मिळतं तसं करायचं, थोडंसं आता हाताने दाबून घ्यायचे. आता बघ सगळे वडे असे तयार करून घेतलेले. तर एक तेल ठेवले गरम करायला. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वडे टाकून घ्यायचे. आणि बघा असे आपण आपल्या कढईमध्ये 3-4 असे जेवढे बसतात तेवढे आपले वडे टाकायचे. आणि पीठ बघा किती मस्त झालं, एकदम छान असं. जेवढं पीठ भिजलं तेवढे आपले मस्त असे वडापाव होते छान असं. आणि घरी जर असे एकदा वडापाव केले तर मार्केटमधून नंतर वडापाव आणणार नाही तुम्ही, घरीच करून खाताना असे एवढे खूपच छान असे चवीला होते. तर मग असं खालनं तळले की आपण थोडंसं तळून द्यायचं, खालनं टाकले गेले गेले पलटी करायची नाही. तर थोडं खालनं तळलं की असं पलटी करायची. मग दोन्ही बाजूकडून असे छान खरपूस तळून घ्यायचे. मग आपले किती मस्त असे वडापाव झाले. तर आणि असं थोडंसं तेल नितळून द्यायचं आणि मग काढायचं आणि चाळणीवर टाकायचे. चाळणीवर टाकले की पूर्ण वड्यातलं तेल निघून जातं आणि वड्यामध्ये असं तेल राहत नाही. आणि थंड झाले वडे तरी पण त्यामध्ये असं बिलकुल तेल वडे पेत नाही. तर मग वडे आपण पूर्ण सगळे तळून घेतलेले. तर आता हिरवी मिरची तळायची. वडापाव म्हणले की हिरवी मिरची आलीच. हिरवी मिरचीला अशी आखीच तळायची नाही, त्यामधनं असं थोडंशी चिर मारून घ्यायची. अशी चिर मारल्यामुळे आपल्या अंगावरती मिरची उडत नाही. मिरची तळून झाले की लगेच थोडं त्यावर मीठ टाकायचं. बघा हे गरमागरम असे मस्त वडापाव तयार झालेत. मार्केटपेक्षा खूपच चवीला छान. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.